दिल्लीला कांदा पाठवण्यास शेतकरी संघटनेचा विरोध आहे। नाफेडचा कांदा दिल्लीला नव्हे परदेशात पाठवा अशी शेतकरी संघटनेची मागणी आहे। कांद्याला सध्या बाजारभाव मिळत असतानाच नाफेड मार्फत खरेदी केलेला कांदा दिल्लीसह इतर बाजारपेठांमध्ये पाठवला जात असल्याच्या निर्णयाला येवल्यात शेतकरी संघटनेने तीव्र विरोध दर्शवलाय। यावेळी वाढलेले साखरेचे दर आणि टोमॅटोच्या घसरलेल्या बाजारभावाबाबतही शेतकरी संघटनेने निषेध व्यक्त केलाय। याच शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। काय सांगाल की कांद्याचे भाव पाडण्याचा प्रयत्न करताय सरकार? आज नाफेडने जो कांदा आपला खरेदी केलेला मार्केटमध्ये आणून शेतकऱ्यांचे भाव पाडण्याचा जो उद्योग केला त्याचा निषेध म्हणून आज आम्ही या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। शेतकऱ्यांना 2 रुपये मिळायची वेळ आली तर सरकार ते कांद्याचे भाव पाडण्यासाठी शेतीमालाचे भाव पाडण्यासाठी उद्योग करतं। पहिल्यापासून नाफेड हे शेतकऱ्याचं नाही हेच आमचं संघटनेचं म्हणणं आहे। नाफेड हे शेतकऱ्यांचे भाव पाडण्याची यंत्रणा आहे। ऊसाला कांद्याचा साखरीचे भाव वाढले आणि म्हणून साखरेचे भाव वाढले, सगळीकडे बोंब व्हायला लागली, पण शेतकऱ्याला काय मिळालं? शेतकऱ्याचा ऊस तर गेलेला आहे, त्याला बोनस द्या ना। शेतकऱ्याला जर याचा फायदा द्यायचा असेल तर बोनस दिला पाहिजे। आणि कांदे मागच्या वर्षी नुकसान झाली, यावर्षी उत्पादन कमी आलेलं आहे। थोड्याफार प्रमाणात शेतकऱ्याला कांदा 2 रुपये मिळायचे तर ते सुद्धा सरकारने हिरावून घ्यायचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। सरकारने साखरेचे दर वाढवू नये आणि साखरेचे दर जर वाढवत असेल तर शेतकऱ्याच्या सुद्धा ऊसाला योग्य भाव मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे। एकूणच बघत तर लासलगाव येथे जे दिल्लीला जाणारा जो मालगाडी उभी आहे ती उभी करण्यात आली, रद्द करण्यात आल्याची माहिती येते। मात्र अशा प्रकारे ही गाडी तिथे उभी करण्यात आली, मात्र ती गनिमी काव्याने देखील पाठवली जाऊ शकते अशी प्रतिक्रिया यावेळी शेतकरी संघटनेकडून व्यक्त करण्यात येत आहे। नरेंद्र बटाव, जे महाराष्ट्र न्यूज, येवला, नाशिक।